मुळे किती घरातल्यांची चिडचिड, घरातल्यांच्यावर आपली चिडचिड, कुठं काम करणार तिथं चिडचिड, स्वतः कायम अतृप्त आत्म्यासारखं. कारण हे व्यक्तीला बॉडीतले यांचे सगळे हार्मोनल इनबॅलन्स मुळे होत होतं आणि ते सापडत नाही. आपण कसं वर्णन करतो डॉक्टरांच्या समोर, कुणाकडे गेलोय आपण हेही खूप महत्वाचं आहे. कारण आपण कुणाला दाखवायला गेलोय, आपले गायनॅक प्रॉब्लेम आहेत आणि जनरल फिजिशियन कडे गेलोय, अजून कुणाकडे गेलोय, तर ते त्या पद्धतीनं होतं. आणि मला एक माहितीये, डॉक्टर जोपर्यंत तुमचं निदान कधी लागतं माहितीये का, डॉक्टरांना आपण कसं प्रेझेंट होतो याच्यावर निदान लागत असतं. आपण कन्फ्यूज असलो तर आजार पण तुमचं निदान लागत नाही. आजाराच्या बाबतीत पण तुम्ही कन्फ्यूजच राहता कायम. कारण निदान लागायचं असेल तर स्पेशल व्यवस्थित तुम्हाला प्रेझेंट होता यायला पाहिजे, कन्फ्युजन कमी व्हायला पाहिजे, त्यावेळेला निदान लागतं. आणि काही वेळेला ना आपल्याला भगवंत तेवढ्या पिरियड मध्ये ठेवणारच असतो तुम्हाला त्या त्रासात, आणि त्याच्यामुळे त्याचं निदान लागत नाही. कर्म कर्म, त्यामुळे कर्माचा लय मोठा सिद्धांत आहे. कर्म आहे हे समजून घ्यावंच लागेल आणि चांगलं कर्म ऑलवेज करतच राहावं लागेल. जोरदार क्लॅप करू आपण सुवर्णताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा टॉपिक फ्युअल इन्फॉर्मेशन. सुमनताई सॉरी, तुम्हाला उद्या मी घेणार म्हणजे घेणार तुमचा एक्सपिरियन्स. कारण पाप 2 दिवस झाला हँड्रेस देत आहेत आणि 2 दिवसामध्ये आपण एकदा पण घेत नाही. किती छानपैकी आवरून बसतायत, किती छानपैकी काय एक्सपिरियन्स आहे तो शेअर करायची किती इच्छा असते, आणि तरी वेळेमुळे आपल्याला घेता येत नाहीये. तर उद्याला फिक्स आपण सुमनताईंचा घेणार आहोत. ओके, चलो. आता आपण जाणार आहोत फ्युअल इन्फॉर्मेशन. ज्या गोष्टीमुळं आमच्या लाईफ मध्ये इतका ड्रास्टिक चेंज झालाय ना, एवढा ड्रास्टिक चेंज झालाय की किती लोकांना सांगू, किती लोकांना बोलू, किती लोकांचं लाईफ बदलतं. बदलतं बाबा, माझं एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधनं मग एवढ्याला आले, तर तुझं पण होतं, हे सांगण्याचा अट्ठास असतो. खूप वाटत असतं सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे. कारण का, की आपण कुठं काय अमूल्य आहे त्या गोष्टींकडे लक्ष नाहीये, आणि जे मूल्यवान नाहीये त्या गोष्टींकडे मात्र आपला एवढा फोकस आहे, एवढा फोकस आहे. मग ह्या सगळ्या फ्युअल इन्फॉर्मेशन गुरुवारी पर्वणी असते आपल्याला. कारण ह्या फ्युअल इन्फॉर्मेशन मुळेच आपल्याला आपण जे काही करायला लागलोय त्याच्याबद्दल कॉन्फिडंट होतो. जेवढं कॉन्फिडंट व्हाल ना तेवढा रिझल्ट भेटतो. एखादी गोष्ट संशयाने घ्यायला लागलोय आणि एखादी गोष्ट नॉलेजने घ्यायला लागलोय, ह्या दोन गोष्टींमध्ये फरक रिझल्ट मध्ये येतो, रिझल्ट मध्ये. कारण रिझल्ट मध्ये फरक येण्याचं एकच कारण श्रद्धा आणि विश्वास. आपण ज्या गोष्टी करायला लागलोय ना त्याच्याबद्दल नॉलेज घेतलं तर माझी श्रद्धा अजून वाढते, माझा विश्वास अजून वाढतो आणि रिझल्ट अजून भेटतो. त्यामुळे फ्युअल इन्फॉर्मेशन कडे लक्ष देताना अगदी मनापासून द्या. कारण हे खूप लोकांचं लाईफ चेंज करतं. स्वतःच नाही, खूप लोकांचं आयुष्य बदलण्याची एक भारी संधी, नामी संधी आपल्याला भेटलेली आहे. आणि आजचे स्पीकर आहेत ते सगळे फ्युअल दाबून चोपून खातात. अमेझिंग रिझल्ट आहे त्यांचा स्वतःचा, म्हणून मी सुमनताईंचा घेतला नाही. कारण त्यांचा स्वतःचाच इतका अमेझिंग रिझल्ट आहे. ह्या फ्युअलच्या प्रेमात सगळेच आहेत, पण मिलिंदचं जरा जास्तच आहेत. त्यामुळे आता आपण जाऊ. जी व्यक्ती स्वतः स्वतःवर रिझल्ट काढून आज शेअर करायला लागला. क्वालिफिकेशन काय आहेत, हायली क्वालिफाईड आहेत. त्यामुळं इंजिनियर आहेत, MBA आहे, स्वतःचा बिझनेस आहे, स्वतःचा बिझनेस रन करतायत, सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. आणि मस्तपैकी आपल्याबरोबर जॉईन झाल्यानंतर दुप्पट आणि तिप्पट बिझनेस केलाय. आज जे फ्युअल इन्फॉर्मेशन घेऊन यायला लागलेत ना, त्या एनर्जीमुळं काय एनर्जी त्यांच्यामध्ये आल्या ते दिसणार पण आहे आणि जाणून पण घेऊ. जाऊ आपण मिलिंद पाटील सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण मिलिंद सरांसाठी. ओके, चलो. सुमित सर ऑल म्यूट टाका, मला तिथे हँड द्या, कारण मी मगाशी केलं होतं तुम्हाला, आता मला दिसत नाही. येस ताई, अनम्यूट करा सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. परत वेगळी ओळख माझी करून द्यायची आता आवश्यकता नाही, कारण ताईंनी जे काय माझी ओळख आहे ती संपूर्ण सांगितलंय. नाव मिलिंद पाटील, वय वर्ष 62. ह्या परिवाराला मी माझ्या वयाच्या 56व्या वर्षी जॉईन झालो. त्याचं मुख्य कारण होतं
ताईंनी कसं सांगितलं, उद्योगामध्ये होतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नव्हतं, कुठलाही व्यायाम करत नव्हतं, कुठलाही खाण्यापिण्याचं काहीही करत नव्हतं आणि त्याचे परिणाम होत गेले. बीपी, आर्थरायटिस, पॅन्क्रियाटिस झाला आणि त्याच्यात पुढे जाऊन जाऊन माझे गुडघे एवढे दुखायला लागले की मला चालता येईना. सगळ्या डॉक्टरनी हात टेकले आणि मग शेवटी या परिवाराला जॉईन झालो. ते सुद्धा माझे मित्र नंदकुमार मोळके यांच्या अथक प्रयत्नानं. मी सांगतो खरंच अथक प्रयत्न. मी त्याला खरं सांगायचं तर काही बोललो, काही केलं तरी तो मला सोडायचाच नाही, की फोन करायचाच. आणि 1 वर्षाच्या त्याच्या अथक प्रयत्नानं मी या परिवाराला जॉईन झालो आणि ऑक्टोबर 2021 मध्ये जॉईन झालो आणि 3 महिन्यात माझी गुडघेदुखी पूर्ण गेली. माझं वजन मुख्यत्वे करून 12 किलोनं कमी झालं. पोटाचा घेर 5 इंचानं कमी झाला. गुडघेदुखी पूर्ण गेली. जे 3.5-4 वर्ष मी गुडघेदुखीनं त्रस्त होतो, मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तिथं आम्ही पळू शकतोय, उड्या मारू शकतोय, डान्स करू शकतोय, एवढी एनर्जी माझ्यात आली आहे. आता ते एनर्जीचं राज आणि सगळं वेगळंच आहे. ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळं करू लागलो पुढे जाऊन. म्हणजे मार्च 22, 6 महिन्यात म्हणजे माझ्याच डॉक्टरांनी. आणि इथं माझा डिस्क्लेमर आहे, म्हणजे असं काय ते डोळ्या बंद करायचं औषध काहीतरी घेतलो असं नाही, पण हे माझ्यावर मी जे कायम केलं, मी जे सातत्यानं काम केलं, रोज योगा जे करू लागलो, सातत्यानं हे सगळं संतुलित आहार घेऊ लागलो, सातत्यानं माझ्या लाईफस्टाईलमध्ये मला जे चेंजेस सांगितले ते सगळे करू लागलो. यातून माझ्या मार्च 22 मध्ये म्हणजे 6 महिन्यात त्या परिवाराला जॉईन झाल्यावर माझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या माझ्याच डॉक्टरांनी कंटिन्युअसली 2 आठवडे तपासत बंद केल्या. आणि त्यानंतर सुद्धा मला हे मॉनिटरिंग कंटिन्युअसली त्यांनी घरात करायला सांगितलं होतं आणि ते मी कंटिन्युअसली 3 महिने करत होतो. माझ्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, माझ्या आर्थरायटिसच्या गोळ्या बंद झाल्या, पूर्ण सोनोग्राफी करून माझ्या पॅन्क्रायटिसच्याही गोळ्या बंद झाल्या आणि मी आज पूर्ण औषध मुक्त जीवन जगतोय. नुसतं तिथंच थांबलं नाही, तर तिथं पुढे जाऊन सांगतो, म्हणजे जे काय अपेक्षित नव्हतं तशाही गोष्टी पूर्ण पांढरे झालेले केस हळूहळू परत काळे व्हायला लागलेत. चेहऱ्याचा ग्लो जबरदस्त वाढलाय. पूर्वी बायकोवर फिरताना बाबा म्हणायची मला, म्हणजे बायकोचा बाबा आहे का असं मला संबोधलं जायचं, अशी माझी स्किनची परिस्थिती होती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सगळ्यात मला खूप भावलेलं सगळ्यातल्या म्हणजे माझ्या पोलिओचा जो पाय आहे त्याच्यात परत ताकद निर्माण झाली. तो पाय मला जो चालताना त्याला हाताचा आधार द्यायचा किंवा उचलताना मला हातानं उचलायला लागायचा, त्या पोलिओच्या पायामध्ये परत ताकद आली. तो मी आता स्वतःहून त्या पोलिओच्या पायाला आता मला हात लावायला लागत नाही, तो आपण आरामात उचलू शकतो, एवढी जबरदस्त ताकद आली. तर हे सगळी किमया आपल्या जीवनशैलीमध्ये जे काय मी बदल केले, सताशी फॅमिलीच्या इथल्या सगळ्या आमच्या ताई असतील, अनिल सर असतील, आमचे शेटे सर असतील, डॉक्टर प्रसाद असतील, पद्मजा, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे काय काम केलं स्वतःवर आणि ते खूप सातत्यानं केलं, ह्याचा हे सगळं फळ मला मिळालं असं. आणि तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यापेक्षाही कितीतरी चांगलं फळ मिळू शकतंय. तर आज त्यांनी मुद्दामच मला हा टॉपिक दिलाय, म्हणजे ते फ्युएल इन्फॉर्मेशन दिले की त्यातून या सगळ्या फ्युएलच्या मी प्रेमात आहे. अक्षरशः सांगायचं म्हणजे मी दाबून चोपून सगळं प्रोडक्ट खातो, सगळे प्रोडक्ट, ऑल प्रोडक्ट. ते वुमन चॉईस सोडलं तर ते सगळे प्रोडक्ट मी खातो. आणि त्यातलं हे सगळ्यात मी प्रेमात असलेलं प्रोडक्ट अफ्रेश. म्हणजे माझं स्किन ग्लो जो वाढलाय ना, मी आज किती तुम्हाला बघा, कुणाला सुंदर, म्हणजे स्त्रियांनाच फक्त सुंदर दिसायला आवडते असं काही नाही हो. आता वय वर्ष 62, मलाही खूप सुंदर दिसायला आवडते आणि आपल्या सगळ्यांनाच आवडते. तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा किती महत्वाचा रोल आहे, अफ्रेशचा किती महत्वाचा रोल आहे. अफ्रेश बद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय. एनर्जी, फिटनेस जबरदस्त येणार आहे हे तर आहेच, पण त्याच्याबरोबर सुंदर दिसणं हे सुद्धा तितकंच म्हणजे एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतं. आपल्या डलनेस असेल तर मला तो कॉन्फिडन्स पूर्वी नव्हता, मला बोलता येत नव्हतं. 4 चौघात मी शाळेमध्ये असायचो, स्टेजवर उभारल्यानंतर मला अजिबात एक शब्द बोलता येत नव्हतं. तर हे सगळा कॉन्फिडन्स डेव्हलप करणं, अलर्टनेस डेव्हलप करणे, सगळं काम केलं आणि त्याची सगळी माहिती तो देते. बेसिकली आपण सुरुवात करू. हे अफ्रेश म्हणजे काय? अफ्रेश बघा, हे बेसिकली एक प्रकारचा चहाच आहे, दुसरं काही नाही आहे. हा एक प्रकारचा चहा आहे, पण हा स्पेशल चहा आहे. त्याच्यामध्ये ऑरेंज पिको नावाची वनस्पती आहे, त्याचे एक्स्ट्रॅक्ट असतात, ग्रीन टीचे एक्स्ट्रॅक्ट असतात आणि नॅचरल कॅफेन पावडर असते. आता हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. यातले कंटेंट्स आपण बघू. कंटेंट बघा, याच्यामध्ये एक अफ्रेशचा ग्लास तुम्ही घेतला की तुम्हाला 3.52 कॅलरीज मिळतात. याच्यामध्ये प्रोटीन
0.05 ग्रॅम आहे, कार्बोहायड्रेट 0.83 ग्रॅम्स आहेत, टोटल शुगर याच्यामध्ये 0.61 ग्रॅम आहे, ॲडेड शुगर बिलकुल नाही, 0, फॅट 0, कॅलेस्ट्रॉल 0, सोडियम यात 1 मिलीग्रॅम आहे आणि कॅफेन, नॅचरल कॅफेन 40 मिलीग्रॅम आहे. तो खूप उपयोगी आहे, ते तुम्हाला मी सांगेनच. कंपनी आपली गोल्ड स्टँडर्ड मध्ये काम करते, त्यामुळे याला 30 मनी बॅक गॅरंटी आहे. आता हे बॉटल जे असतं अफ्रेशचं, हे शक्यतो ओपन केल्यानंतर 30 दिवसात संपवावं, कारण त्याच्यात कसं मॉइश्चर पकडतं ते, त्यामुळे ते घट्ट होण्याची शक्यता असते. तर बॉटल टाईटली क्लोज करून ठेवायची, सूर्यप्रकाशापासून लांब ठेवायची, लहान मुलांच्या पासून सुद्धा लांब ठेवायची. आता कंपनीनं बघा नुसतं हे एवढं सुंदर पेय बनवलंय ना, आपल्याला एवढं सुंदर पेय बनवलंय, पण आपल्या चवीची पण काळजी घेतली. वेगवेगळे फ्लेवर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे लेमन फ्लेवर आहे, जिंजर फ्लेवर आहे, इलायची आहे, पीच आहे, तुलसी आहे, काश्मीर कावा आहे, सिनॅमन आहे, वेगवेगळे फ्लेवर्सचे खूप फ्लेवर्स दिलेले आहेत. आणि हे बनवणं तर अत्यंत सोपं आहे, सांगतो, अत्यंत सोपं बनवून. 1 ग्रॅम म्हणजे त्याच्यात 1 चमचा असतो, तो 1 ग्रॅम 1 चमचा तुम्ही भरून घेतला, तो ग्लासमध्ये टाकला, वरून गरम पाणी ओतलं, रेडी झालं. आणि समजा तुम्ही आता खूप उन्हाळा आहे, गरम पाणी कुठलं प्यायचं, त्यात तुम्ही गार पाणी ओतू शकता, फक्त ते थोडंसं स्टिर चमच्याने एक ढवळलं की छान अगदी बर्फ बिर्फ घालून सुद्धा एकदम मस्त छान आपण हे घेऊ शकतो. त्याचा सगळ्याचा उपयोग जेव्हा जबरदस्त आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, एनर्जी वाढवायची आपल्याला, थकवा दिवसभर, मी आता तुम्हाला सांगतो, आत्ता जी एनर्जी आहे तीच एनर्जी माझी रात्री 9, 10, 11 वाजता असते. तर ही एनर्जीचा जो राज आहे ना, अशी एनर्जी पाहिजे असेल, अशी जबरदस्त एनर्जी पाहिजे असेल, तर ते त्याचं उत्तर सगळं येऊन थांबते, ते इथं उत्तर शेवटी येऊन थांबते अफ्रेशला. कधी तुम्हाला एक्झॉस्ट झाले, म्हणजे कधीतरी आपण होतं ना, खूप थकले बाबा, एक्झॉस्ट झालो, एक अफ्रेश घ्या, इमिजिएटली एनर्जी बूस्ट, जबरदस्त. असं हे खूप छान आहे. फक्त काय कलर डाऊटफुल आहे, पण इफेक्ट जबरदस्त आहे. म्हणजे आमच्या शेट्टी सरांचं आवडतं वाक्य आहे, कलर डाऊटफुल पण इफेक्ट पॉवरफुल. तर असे एनर्जी ड्रिंक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी कंटेंट सांगितले, हा उच्च आमच्या ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट. तर ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट, आता हे नाव नुसतं सांगून का उपयोग नाही. तर ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट काय आहे, कशामुळे काय होतं, तर एकतर महत्वाचं म्हणजे आपली कार्डिओव्हेस्क्युलर जी हेल्थ आहे ना, आपली हार्ट रिलेटेड कार्डिओव्हेस्क्युलर, ती पहिला बेसिकली सुधारते. त्याचं मुख्य कारण आहे की ह्या मधल्या ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट मधले जे कंटेंट्स आहेत ना, त्याच्यामुळं त्या आपल्या रक्तवाहिन्यांचं डायलेशन होतं प्रॉपर, आणि त्याच्यामध्ये ब्लड फ्लो आपला वाढतो. ब्लड फ्लो वाढल्यामुळे मग आपोआपच ह्याच्यामध्ये याच्या पुढचे रोल सगळे एलडीएल कोलेस्ट्रॉल, जे बॅड कॅलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्याचं काम करतं, शरीरातली इन्फ्लेशन कमी करण्याचं काम करतं, आपलं आपोआप बीपी रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा करतं. त्यानंतर ब्रेन हेल्थ तर जबरदस्त वाढतं, सगळीकडचा ब्लड फ्लो वाढल्यामुळे ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह करतं. इन्फेक्शन कमी करण्यामध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये रोल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर यातले अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी त्यातले खूप महत्वाचे आहे त्या ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट मधले. ह्याच्यामुळं शरीरातलं बघा, ज्यावेळी शरीरामध्ये आपलं मेटाबॉलिझम होत असतं, त्यावेळी पेशी लेवलला काही कचरा तयार होत असतो. हा कचरा तसाच राहिला तर काय होणार आहे, हा कचरा तसाच राहिला तर सगळ्या वेगवेगळ्या आजारात जोडणार, आपल्या स्किनचा ग्लो जाणार, आपण वरनं किती पावडर लावा, त्याला लिपापोती करा, काही करा, ते जाणारच नाही ना. कारण आतून जे काय घाण आहे, तर आतून आंघोळ, आतून स्वच्छता. तर ह्यातले जे पॉलिफेनॉल्स आहेत या ग्रीन पिको या ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट म्हणजे यातले जे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे या पॉलिफेनॉल्सचं, त्या ही सगळी विषारी द्रव्य सगळी कलेक्ट करून युरिनेशन वाटे, लघवी वाटे बाहेर काढायचं काम, हे महत्वाचं काम अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी हे आपल्याला अफ्रेश करतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे आणखीन एक महत्वाचं आहे गुण, म्हणजे अँटीबायोटिक्स आपण घेतो की नाही, कधी आजारी पडलो वगैरे तर अँटीबायोटिक घेतो. त्या अँटीबायोटिक्स घेतले की आपल्या त्या बॅड बॅक्टेरिया मारताना काही गुड बॅक्टेरिया सुद्धा कापले जात असतात, आणि मग ते आजारात एकदा बरं व्हायचं, आणि मग त्या अँटीबायोटिक्सच्या साईड इफेक्ट पण एकदा बरं व्हायचं, असे डबल आपल्याला काम पडतं. तर ह्याच्यामध्ये जे काय ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्ट मधले जे काय आहेत ते गुणधर्म, त्याच्यामुळे हे इंटेस्टाईन मध्ये
अँटीबायोटिक सारखं काम सुद्धा करतं आणि तेही गुड बॅक्टेरियाना डिस्टर्ब न करता. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आपण. तर ही ह्या ऑरेंज पिको एक्स्ट्रॅक्टचे गुणधर्म आहेत. तसं त्याच्यामध्ये जे ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आहेत, ते ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आता बघा सगळ्यांनाच बारीक व्हायला आवडतं, म्हणजे हेवी वेट सगळे. तर त्याच्यामध्ये ते बेसिकली आपण फॅट बर्निंगच्या प्रोसेसमध्ये जातो आणि त्या फॅट बर्निंगच्या प्रोसेसमध्ये याचा खूप उपयोग आहे. परत त्याच्यामध्ये ह्या ग्रीन टी एक्स्ट्रॅक्टमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात महत्वाचं ब्रेन अलर्टनेस, आपलं ब्रेनचं एजिंग जसं जसं वय होईल ना, आता मी 62 इयर्सचा आहे, मला खूप असं विसराळूपणा व्हायचा की बायको घरातनं बाहेर जाताना सांगायची की बाबा येताना जरा अमुक अमुक घेऊन या, आणि मी गावात जायचो, फिरायचो आणि तसाच कारण ही आपला जो ह्या एजिंगमुळे विसरवपणा येतं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करायचं काम हे ग्रीन टी एक्स्ट्रॅक्टमुळे होऊ शकतं. म्हणजे अल्झायमर सारखे जे आजार असतात ना, पूर्ण विसरून मागची पाठीच साफ होते, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ते प्रोसेस म्हणजे थोडंसं होणार आहे, पण ती प्रोसेस स्लो डाऊन करायचं काम करतं. आता रक्तवाहिनीमध्ये स्टेम सेल्स असतात, रक्तवाहिनीमध्ये स्टेम सेल्स असतात जे नायट्रिक ऑक्साईड निर्माण करतात आणि आपल्या रक्तवाहिनीची इलेक्ट्रिसिटी मेंटेन करतात. तर ती स्टेम सेल त्याच्या रक्तवाहिन्यामधले जे इनर लाइनिंग असतं, ते इनर लाइनिंग डॅमेज होत असतं आपल्या काही चुकीच्या सवयीमुळं, स्मोकिंग वगैरे अशा काही सवयीमुळे होत असतं. तर ती प्रोसेस सुद्धा या ग्रीन टीमुळे, ती डॅमेजची प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होते. स्टेम सेल्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेम सेल्स आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे स्टेम सेल्समुळे, याच्यामध्ये हे स्टेम सेल्सचा रोल आपल्या नवीन पेशी तयार करण्यामध्ये रोल असतो. आणि ही नवीन पेशी तयार झाल्यामुळे ना, ही एजिंग जी प्रोसेस आहे बघा, ही आपली गाडी चालल्या पुढं आपली एजिंग तर होणारच आहे, जे शरीर झिजत जाणारच आहे, पण ती एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन करायचं काम ह्या स्टेम सेल्स असतं. आणि ह्या स्टेम सेल्स मध्ये वाढ करायचं काम ह्या ग्रीन टीच्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये आहे. आपण वेगवेगळे आणि दुसरं बघा, आपण कुठल्या तर अंग दुखायला लागलं, ताप आला, सर्दी झाली, औषधं घेत असतो, त्या औषधाचा विपरीत परिणाम लिव्हरवर होत असतो. तर तो परिणाम सुद्धा कमी करण्याचं काम हे करतं. म्हणजे खूप किती नुसतं आपण आपलं काहीतरी घ्यायला लागलो असं नाही आहे, याचे मागचं सगळं थेरी खूप दांडगी आहे. तर हे फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगावलंय. तसंच लिव्हर मधनं आपले एन्झाईम सिक्रेट होत असतात पचन क्रियेसाठी. ते एन्झाईम्स मध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा होते, त्या एन्झाईमच्या क्वालिटी क्वांटिटीमध्ये सुधारणा होते आणि त्याचा खूप उपयोग आपल्याला फॅट लॉस प्रोसेसमध्ये होत असतो. आता याच्यामधलं कॅफेन, आता कॅफेन मध्ये काय असते म्हणजे आपल्याला 300 ते 400 ग्रॅम एवढं कॅफेन आपल्याला आपल्या शरीराला अलाउड आहे, म्हणजे अलावेबल लिमिटमध्ये आहे. तर आपल्याला किती 40 ग्रॅम एक सर्विंग मधनं आपल्याला हे एका सर्विंग मधनं 40 ग्रॅम मिळते आणि आपण नॉर्मली 3 वेळा घेतोय, तर 120 ग्रॅम कॅफेन जातं, विच इज मच जबरदस्त अलर्टनेस. त्या कॅफेनचे किती उपयोग आहेत, अगणित उपयोग आहेत. त्या अगणित उपयोगामध्ये काही उपयोग मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. म्हणजे एकतर आपला अलर्ट ब्रेनचा अलर्टनेस वाढवायचं हे तर महत्वाचं आहेच, वेट लॉस प्रोसेसमध्ये महत्वाचंच आहे. सगळ्यात महत्वाचं मला जे याच्यात दिसते ना कॅफेनचा उपयोग, म्हणजे बेसिकली आता आपली जे ज्यावेळी शरीरामध्ये मेटाबॉलिझम होत असते ना, पचनक्रिया चयापचय होत असते, त्यावेळी टॉक्सिन्स निर्माण होणारच आहेत. आता ही टॉक्सिन्स बाहेर काढण्यामध्ये सुद्धा, बाहेर काढण्यासाठी आपल्याला जी उत्सर्जन संस्था आहे ना आपली सगळी, तर ही उत्सर्जन संस्था नॉर्मली बघा सगळी कोळमुडून पडलेली आहे आपली. आणि ही कोलमडून पडलेली उत्सर्जन संस्था जी आहे त्याला ऍक्टिव्हेट करणं, त्याला परत ऍक्टिव्हेट करणं, याच्यामध्ये कॅफेनचा खूप महत्वाचा रोल आहे. आणि बघा त्याच्यामुळं आता बघा तुम्ही आता इथे माझा स्किनचा ग्लो तुम्ही बघताय, किंवा इथं पिंपल्स आलेले दिसतात काही लोकांना, तरुणपणामध्ये इथं पिंपल्स येतात आणि मग वरनं त्याला काहीतरी आपण मलम लाव, हे लाव, ते लाव, असं ते करतो. वरून मलम लावून काय उपयोग आहे? आतून आतून जो कचरा आहे तो जर निघाला नाही तर तुमचा स्किनचा ग्लो कसा वाढणार? ते पिंपल्स जाणार कसे? ते रक्तातली घाण बाहेर पडायला पाहिजे तर ते जाणार आहे, शरीरातली घाण बाहेर पडायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये याचा खूप महत्वाचा रोल आहे. तुमचा स्किनचा ग्लो वाढवणं, तुमच्या चेहऱ्यावरची काही डाग असतील तर ते जाणं, टॅनिंग होतं ना चेहऱ्याचं, ते टॅनिंग कमी करणं, याच्यामध्ये खूप स्किन रफ असते. ते आता स्किन टेस्ट पण आपण ऍप आलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये, ते स्किन टेस्ट तुम्ही तुमच्या कोचला बोलवून करून घ्या. त्या स्किन टेस्ट मध्ये तुम्ही हे चालू केल्यावर तुम्हाला दिसेल की आपली स्किन किती वाढलेलं आहे, ग्लो किती वाढलेला आहे. तर हे जबरदस्त काम हे करतं. याच्यामध्ये बघा हे आणखीन महत्वाचं म्हणजे थर्मोजेनिक एनर्जी आपली बूस्ट करते.
आणि ते थर्मोजेनिक एनर्जी बूस्ट झाल्यामुळं हे वर्कआउट, प्री वर्कआउट ड्रिंक, पोस्ट वर्कआउट ड्रिंक ह्याच्यामध्ये खूप जबरदस्त असते आपली थर्मोजेनिक एनर्जी ह्याच्यामध्ये जनरेट होत असते आणि एनर्जी बूस्ट करायचं काम हे जबरदस्त करत असतं, स्क्रीन ग्लो वाढवायचं काम करत असतं. आता हे नॅचरली आपण चहा बरोबर कम्पेअर करतो. आम्ही कधी तुम्हाला असं सांगणार नाही की बाबा चहा पिऊ नका, चहा खराब आहे. तर एवढी वर्ष आपण चहा पित आले, पण ती चहा बनवण्याची जी प्रोसेस आहे ना, चहा बनवण्याच्या प्रोसेसमुळे ते आता ह्याच्यात सुद्धा चहाच आहे ना, ग्रीन टीचे एक्स्ट्रॅक्ट आहेत, अरेबिको, हे सगळे प्रकारचे चहाच आहेत. पण ही जे चहा बनवण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण जे दूध घालतो, पाणी घालतो, त्याला जे उकळतो, त्याच्यामध्ये त्याला साखर घातलेलं असतं, हे सगळ्यामुळे चहा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यावर आपण बघा, आता ह्याच्यात कम्पॅरिझनच करायचं गेलं तर 1 कप चहा घेतला तर साधारण तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामधून तुम्हाला किती म्हणजे साईड इफेक्ट त्याचे काय काय बघा. 1 कप चहा घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये साधारण 100 ते 150 कॅलरी जातात. बनवण्याला वेळ लागतो आणि त्याच्यात 100 ते 150 कॅलरीच्या अगेन्स्ट तुम्हाला इथं किती फक्त 3.52 कॅलरीमध्ये हे सगळं काम तुमचं होणार आहे आणि तेही पॉवरफुली होणार आहे. चहा घेतलं की तुमची इन्शुलिन स्पाइक होते, त्याच्यामध्ये दूध, साखर किती घातलाय त्याच्यामध्ये इन्शुलिन स्पाइक व्हायचा संबंध आहे आणि इन्शुलिन स्पाइक झालं की महत्वाचं तुमच्या फॅट लॉस प्रोसेस थांबते, तुमचं हे सगळं बॉडी केमिस्ट्री सगळं डिस्टर्ब. जेवढं इन्शुलिन तुम्ही खाली ठेवाल तुमच्या शरीरात, शेटे सर नेहमीच सांगतात, ताई नेहमीच सांगतात की इन्शुलिन जेवढं खाली ठेवाल तेवढं महत्वाचं आपल्याला आपल्या शरीरावर आपण औषध मुक्तीकडे जाणार आहोत, हे सगळं महत्वाचं आहे. तर हे याचे काही तुम्हाला आता स्पेसिफिक उपयोग सांगतोय मी. स्पेसिफिक उपयोग म्हणजे ऑक्सिजन लेवल आपली बूस्ट होते रक्तातली. प्री वर्कआउट म्हणजे एनर्जी, एक्सरसाइज करताना आपल्याला जी एनर्जी लागते, थकायला नको आहे तर जबरदस्त अशी एनर्जी मिळते. आपली चरबी जी कन्वर्ट होत असते ग्लुकोजमध्ये, तर त्याच्यामध्ये आता चरबीचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होऊन त्याचा उपयोग होतो. स्ट्रोक, हार्टचे स्ट्रोकचे रिस्क कमी होतात. स्किन जबरदस्त, स्किनचे काही रोग आहेत तेही होत नाहीत. फास्ट युरिनेशन होतं, आतला सगळा घाण निघून जातं, स्किन ग्लो जबरदस्त वाढतो. ऍसिडिटी सगळ्यात महत्वाचं, सगळं हे तुमचं सगळ्यात महत्वाचं. मला जो आमच्या घरात उपयोग झालेला आमच्या बायकोला, तो ऍसिडिटीची जी पूर्ण निघून गेली, कारण सगळं स्वच्छ होऊन बाहेर जातं. ब्लडचा पीएच मेंटेन होतो. तर हे असं खूप छान आहे. फक्त गरोदर स्त्रिया किंवा लहान मुलांच्या पासून हे प्रॉपर तुमच्या कोचचा सल्ला घेऊन घ्या. अशी जबरदस्त हे फ्रेश 1-2 मिनिटं चढत गेलो, पण ते अतिउत्साहाच्या भरात आणि किती सांगावं आणि काय सांगू नका असं होते. थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त. चलो, थँक्यू. जोरदार क्लॅप करणार आहोत मिलिंद पाटील सरांसाठी. कारण का की घेत असताना आपल्याला विथ नॉलेज न खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये नॉलेज नसेल तर आपणच स्वतःच कन्फ्युजन असतं. फक्त 40 मिलीग्रॅम आहे, कारण आपल्याला 300 ते 400 मिलीग्रॅम रेकमेंडेड आहे कॅफेन. आपण ते चुकून त्यांच्याकडनं 40 ग्रॅम झालं म्हणताना मी ते रिपीट करते की 40 मिलीग्रॅम आहे, त्यामुळे अगदी नगण्य आहे. ओके, त्यामुळे एवढं भारी एनर्जी ड्रिंक आहे. सगळ्या लोकांना वाटतं की आपल्या सगळ्यांच्या एनर्जीचा राज काय आहे. आपल्या सगळ्यांच्या एनर्जीचा राज आहे तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या वर्कआउटच्या वेळेला एकदा, आपण आता एकदा घेतो किंवा 11 वाजता एकदा, आणि संध्याकाळी आपण भारीपैकी एकदम 4च्या दरम्यान एकदा. पहिल्यांदा आपण जे चहा घेणारी आहे त्यांना आधी आम्ही सांगतो की आमचा पहिल्यांदा घ्या आणि नंतर तुमचं पाहिजे काय बॉडीला विचारा आणि मग कंटिन्यू करा की काही नाही. ह्याच्यामध्ये कॅफेन ऍड केलं जातं का? नाही, की ते 2 पत्तीच्या एक्स्ट्रॅक्ट मधूनच ते बायोलॉजिकल कॅफेन भेटतं. म्हणजे वरून काहीतरी ऍड केले का? नाही, तुम्ही घेता त्याच्यामध्ये पण आहे, पण आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये मेन्शन केलंय म्हणून आपण त्याला